त्यांना एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचे स्वागत करूया. आणि सुंदर भूषण सर्वांगी गडाख शैक्षणिक संकुलाच्या वतीने उच्च माध्यमिक विभाग प्रमुख शेलार सर, प्राचार्य शिंदे मॅडम, शिरोळे सर आणि सर्व प्राध्यापक वृंद, त्याचबरोबर आपल्या सर्वांना ज्यांचं नेहमीच प्रेरणा भेटत असते ते माननीय श्री आदरणीय राजेशजी गडाख सर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू आहे. गणेश उत्सव. आणि आता या व्याख्यानमालेचं कालपुष्प कविवारी अमोल चेने यांनी गुंफलं होतं, अत्यंत सुंदर असं जाओ कवितेच्या गावात. त्यानंतर दुसरं पुष्प गुंफण्यासाठी राहुल महाराज या ठिकाणी आपल्याला, आम्ही त्यांना एक शब्द टाकला आणि त्या शब्दाला मान देऊन ते उपस्थित झाले. अत्यंत सुंदर असं ते नेहमीच आपलं निरूपण करत असतात. त्यांचं स्वागत गीताने आपण स्वागत करूया. महाराजांना विनंती करतो, त्याचबरोबर शिंदे सर, कांदळ सर, उपस्थित व्यासपीठावरती सर्व प्राध्यापक वृंदांना विनंती करतो की सरस्वती पूजनाने आणि आदरणीय नानांच्या प्रतिमा पूजनाने आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूया. प्रतिमा पूजनासाठी आपण यावं अशी मी विनंती करतो. इकडे त्यांच्याकडून मोबाईल घेऊन जगताप सरांकडून तुझं नाही सांगितलं. त्याला नाही. आदरणीय महाराजांच्या हस्ते, त्याचबरोबर प्राध्यापक शिंदे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, सरस्वती पूजन आणि आदरणीय नानांच्या प्रतिमेचं पूजन पार पडत आहे. आदरणीय नानांनी नेहमीच आपल्या खेडोपाडी शिक्षणाची गंगोत्री पोचवली, त्यामुळे नानांचं एक शिक्षण महर्षी म्हणून अत्यंत देदीप्यमान, भव्य आणि भव्य असं काम आहे. शैक्षणिक क्षेत्रामधले ते चांगल्यापैकी सिन्नर तालुक्याचे ते खऱ्या अर्थाने भूषण आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर असं कार्य या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादातून नेहमीच हे कार्य पार पडत राहतं. आमच्यासारख्यांना या ठिकाणी नेहमीच मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वादातून भेटत राहतं. त्याचबरोबर राजेशजी गडाख सर हेही नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहतात. विविध उपक्रम, मुलांमध्ये जे काही अव्यक्त स्वरूपातले गुण आहेत ते व्यक्त स्वरूपात प्रकट व्हावे यासाठी ते शिक्षकांना नेहमीच प्रेरणा देतात आणि विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेतात. गणेशोत्सव व्याख्यानमाला ही त्यातलाच एक भाग आहे आणि म्हणून बुद्धीच्या देवतेचं स्मरण हे बुद्धीचं
काहीतरी प्रेरणेतून केलं पाहिजे. केवळ नुसतं आला बाबूराव शांताबाई यांनी काही आता बुद्धीच्या देवतेची उपासना होणार नाही. आणि म्हणून हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. आणि मला वाटतं की एवढी 7:30च्या वेळेला महाराष्ट्रातली पहिली व्याख्यानमाला असेल कधी एवढ्या लवकर सुरू होते आहे. आणि त्या व्याख्यानमालेसाठी सुद्धा आपल्याकडे विविध क्षेत्रातले नामवंत प्रसिद्ध व्याख्याते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यासाठी खूप खूप असं साहेबांचं आभार, खूप खूप साहेबांना म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं, त्यांनी उपक्रमाला दिलेला उदंड प्रतिसाद बोलावं ते कमीच आहे. आपल्याकडे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक थोरात सरही उपस्थित झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर आपल्या प्राचार्य शिंदे मॅडमही, त्यांना मी विनंती करतो की आपण नानांच्या आणि सरस्वती प्रतिमे पूजनासाठी व्यासपीठावरती यावं. आपले समन्वयक ज्येष्ठ मार्गदर्शक शिरोळे सर, त्यांचंही एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. शिरोळे सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या मॅडम. फोटो चिमकायला आहे का कोणी? आहे चालेल सर. एवढे CCTV बसवले, अजून कुठं किती बसवले? जातो घर पडून काढ, जवळून काढ. धन्यवाद सर. आदरणीय पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. प्राचार्य शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन स्थानापन्न व्हावं. शिरोळे सर, शिंदे सर. महाराजांचा आजचा विषय आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. 3 वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. 3 वक्त्यांना मी 3 वेगवेगळे विषय दिले. त्याचं कारण असं की गणपती आपण परंपरेने नेहमी बसवतो. लोकमान्य टिळकांनी तो घराघरात बसणारा गणपती सार्वजनिक केला आणि तो चौकामध्ये येऊ लागला. पूर्वी गाव मिळून एखादा गणपती बसायचा, आता गल्ली मिळून बसतो. आता खूप म्हणजे एका गावामध्ये खूप गणपती झाले, म्हणजे सगळे गणपतीचे भाऊबंद तिथे एकत्र येऊ लागले. परंतु या गणपतीची उपासना करताना मला नेहमी दुःख होत आलंय. जसं मी समजदार झालो, जसं मी पाहत जातोय, तसं त्या गणपतीच्या उपासनेबद्दल बुद्धीची देवता असलेली गणपतीची निर्बुद्धपणाने पूजा करणारे, उपासना करणारे समाजामध्ये काही लोक असतात. आणि त्यामुळे मी महाराजांना विनंती केली की विद्यार्थ्यांना जर असंच गणपतीचा उत्सव जर समोर दिसत राहिला तर एक वेळ अशी येईल की गणपतीची उपासना गणपतीचीच काय पण इतरही देवतांची, हिंदू देवतांची पूजा अर्चा लोक करतील का नाही, हे नवीन पिढी करेल का नाही. कारण मुलांना पुराणातल्या अनेक गोष्टी ज्या काही त्यांची लक्षणं आहेत ती कोणी अजून उलगडून दाखवली नाही. अजूनही रावणाला 10 तोंड होतात असंच सांगितलं जातं. मग आता रावणाला जर 10 तोंड होती तर तो काय नेहमी उलटाला झोपत होता का? तो कधी एका कुशीवर ओळख होता की नाही? पार्वतीच्या मळापासून गणपती उत्पन्न झाला असं म्हणतात. ही पार्वती का आंघोळ करीत होती का नाही? असा इतका मुळे आता ती देवता देवी म्हटली जाते, देवी मग आंघोळच करत नसावी का? याची नेमकी लक्षणं काय, यातलं मतितार्थ काय? मुलांना तो जर कळला, या पौराणातले जर अर्थ बाहेर आले
त्याच्या पाठीमागे दडलेला वैज्ञानिक दृष्टिकोन जर आमच्या विद्यार्थ्यांना कळाला तर ती उपासना अधिकाधिक दृढ होत जाईल. नुसती ती कर्मकांडात्मक स्वरूप तिला अजिबात येणार नाही, तिच्यातून एक चांगल्या पद्धतीचा अर्थ प्राप्त होईल असं मला नेहमी वाटत राहतं. आणि तो हेतू ठेवून ओंकार प्रधान रूप गणेशाचा हा विषय महाराजांना देण्यात आलेला आहे. महाराज या गणपतीची विविध रूप स्वरूप ते आपल्याला नेहमी उलगडून दाखवते. पण महाराजांना बोलण्याच्या अगोदर मी आज शिंदे मॅडम कालही त्या अध्यक्ष होत्या आणि आजही मी कार्यक्रमाच्या अध्यक्षाची सूत्र मी मॅडमकडे देतो आहे. मॅडमने ती अध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारावी अशी मी मॅडमना विनंती करतो. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना अनुमोदन द्यावं. आत्ताच आमचे सहकारी श्री जगताप सर यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्या सूचनेस मी सर्वांमध्ये अनुमोदन देतो. महाराजांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी पार पडतो आहे. आदरणीय राजेशजी गडाख यांच्या वतीने माननीय आपलं शिरोळे सर यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. खरं तर साहेबांना व्याख्यानाला येण्याची खूप ओढ होती, परंतु एवढ्या सकाळी येणं शक्य, नाशिकवरून येणं शक्य नसल्यामुळे, परंतु साहेबांनी सांगितलं की माझ्या वतीने महाराजांचा सत्कार करा, महाराजांना योग्य ते आदरातिथ्य द्या आणि त्यांना साहेबांनी स्वतः भेटून अत्यंत त्यांना येऊन विद्यार्थ्यांना आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करा असं पण सांगितलेलं आहे. यानंतर महाराजांबरोबर आलेले वेदांत भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक थोरात सर यांनी करावा असं मी विनंती करतो. वेदांत भाऊ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ वेदांत भाऊसाठी. राहुल महाराजांचा परिचय काय द्यावा. राहुल महाराजांचा एक मेंढी या ठिकाणी आश्रम आहे. त्यांचं पिंपळगाव म्हणजे धनगरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांनी गुरुवर्य हरिभक्त परायण काशिकानंद महाराज सरस्वती यांच्या आश्रमामध्ये अध्यापनाचं काम केलं. काही दिवस त्यांचं सगळं बालपण शिक्षणामध्ये गेलं. त्यानंतर आळंदी या ठिकाणी, पुणे या ठिकाणी ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं अशा ठिकाणी आणि माऊलींच्या जन्मभूमीत कर्मभूमीत त्यांनी हे संपूर्ण त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. त्यानंतर आता ते मेंढे इथे स्थायिक झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण मिळावं. नुसतं माणूस साक्षर होण्याला अर्थ नसतो, माणसाचं ते अपूर्णपण असतं. माणूस पूर्ण व्हावा याच्यासाठी त्याला संत परंपरेचे विचार जर गेले तर तो माणूस नुसता सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांना, नवीन पिढीला ते मार्गदर्शन करतात. त्यांचं काम अत्यंत सुंदर आहे. गुरुदत्त वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था या नावाने त्यांनी ते संस्था चालवतात. त्याचबरोबर त्यांचं प्रवचन, व्याख्यान, कीर्तन आणि त्याचबरोबर त्यांचं गायनही सुंदर आहे. त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं अवलोकन केलेलं आहे, चांगल्या पद्धतीचं ज्ञानप्राप्ती केलेली आहे. नुसती जादूची कांडी फिरवून हे ज्ञान एका रात्रीत प्राप्त होत नाही. त्यासाठी त्यांना एक तपश्चर्या करावी लागते, परिश्रमाची जोड द्यावी लागते आणि त्या परिश्रमातून हे सगळं साकार होत असतं. आणि म्हणून त्यांचा परिचय द्यावा तितका थोडाच आहे, परंतु मी अधिक वेळ न घेता जास्तीत जास्त वेळ आपल्याला महाराजांसाठी द्यायचा आहे आणि म्हणून मी महाराजांना विनंती करतो की आपण ओंकार प्रधान रूप गणेशाचे या विषयाचं निरूपण करावं आणि आमच्या मुलांना ही सगळी उकल घडून आणावी एवढंच मी महाराजांना विनंती करतो. महाराज आता इथून पुढे आपल्याशी हितगुज साधतील. सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा, माझ्या मागे सर्वांनी. वक्रतुंड महाकाय
सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज उघड्या सर्वांनी डोळे उघडावा. श्री नरभूषण सुदैवांजी ज्ञानगडाख या शैक्षणिक संकुलामध्ये आपण सर्वांनी अतिशय भक्तिभावाने भगवान गणरायाची प्रतिष्ठापना केली. आणि विशेष म्हणजे भगवान गणरायाचा मूर्ती विग्रह तर आपण इथे स्थापन केलाच आहे, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडावं आणि त्या प्रबोधनाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही 3 दिवसाची सुंदर अशी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आली. रोज नवनवीन व्याख्याती इथे येत आहेत. काल आदरणीय चिनी सर येऊन गेले. उद्या आदरणीय डॉक्टर सुभाषजी महाराज गेठे ते आपल्यासमोर उपस्थित होत आहेत. आणि आजचा दिवस माझ्याकडे आहे. प्रथमतः या संपूर्ण शैक्षणिक संकुलातील शिक्षक वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, सर्व विद्यार्थी वर्गांचे मनपूर्वक मी आभार मानतो. ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं त्यांचे पारमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण श्री जगताप सर असतील, त्याचबरोबर आमचे श्री शिरोळे सर असतील, शिंदे मॅडम असतील, त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे आदरणीय थोरात सर असतील, समोर आमचे नामदेव हो पण आहेत, आणि शाळेतील सर्व शिक्षक वर्ग सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. आपणही सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित झालात, तुम्हालाही धन्यवाद देतो. आज आपल्या व्याख्यानाला कसं वेळ झाला, आपली वेळ 7:30 ते 8:30 आहे. ठीक आहे, 7:30ला आपल्याला सुरुवात करता नाही आली, 8:30 पर्यंत संपवण्याचा आपण प्रयत्न करूया. आमच्याकडे एक शाळा आहे, म्हणजे गावाचं नाव पण नाही सांगणार आणि शाळेचं पण नाव सांगणार नाही. तुम्ही जाताल तिथे चौकशी करायला. त्या शाळेचं वैशिष्ट्य असेल, त्या शाळेमध्ये शाळेची वेळ 11 ते 5. लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. तुमच्या घरी गाई आहे ना? गाई सगळ्यांकडे गाई आहे. आपण सगळे शेतकरी बोलत चला, काय हरकत नाही. का बोलण्याचा काही त्रास आहे तुम्हाला? असं काही नाही ना. बोलायचं म्हणजे किती त्रास असतो. ओठ वर घ्यायचे, पुन्हा खाली घ्यायचे, फार त्रास असतो. असं काही नाही. मग सगळ्यांनी बोलत चला. गाई आहे ना तुमच्या घरी? गाई. आता आपण सगळे शेतकरी वर्गातले. गाईने जास्त दूध द्यावं असं वाटतं ना तुम्हाला? कारण गाईने जास्त दूध दिलं तर जास्त दूध डेअरीला जाईल, जास्त दूध डेअरीला गेलं तर जास्त पैसे मिळतील, आणि मग आपलं शिक्षण व्यवस्थित होईल, घरदार व्यवस्थित चालेल. मग वाटतं ना गाईने दूध द्यावं म्हणून. काय काय केलं पाहिजे बरं गाईने जास्त दूध द्यावं त्याच्याकरता? वा, हुशार आहे बरं. काय टाकलं पाहिजे? एक जण मला म्हणे दुधात पाणी टाकलं पाहिजे. पण तुम्ही हुशार आहे. हे बघा, गाईने जास्त दूध द्यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता गाई पुढे काय टाकलं पाहिजे? चारा टाकला पाहिजे. तसंच आहे या व्याख्यानमालेमध्ये. या व्याख्यात्यांच्या मुखातून आपल्याला ज्ञानरूपी दूध मिळावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता आपण या वक्त्यांच्या पुढे सुद्धा काय टाकलं पाहिजे? मग आता उद्या येताना घरून सकाळी गवताची पिंडी नाही का,
कुट्टी. गाईने जास्त दूध द्यावं असं वाटत असेल तर गाईच्या पुढे सुद्धा चारा टाकला पाहिजे. आणि वक्त्याने ज्ञानरूपी दूध द्यावं असं वाटत असेल तर वक्त्याच्या पुढे सुद्धा आम्ही चाराच टाकला पाहिजे. पण इथे कोणता चारा टाकला पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात वक्तृत्व अवधानाचा चारा. अवधान शब्दाचा अर्थ होते तुमचं लक्ष, तुमचं चित्त. तुमचं जर लक्ष विचलित झालं, इथे किती व्याख्याते आले, त्यांनी किती जरी बडबड केली तरी ते पालथ्या गड्यावरती पाणी ओतल्यासारखं होईल. म्हणून आपल्या सर्वांगाचे कान करून आपण पुढच्या काही वेळामध्ये हे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला वेळ झाला, मी सांगत होतो आमच्याकडे एक शाळा आहे, शाळेची वेळ 11 ते 5. पण सर त्या शाळेमध्ये ते एक सर आहेत, ते कधीच वेळेवर येत नसायचे. 11 ची 11:30 येणार, 12ला येणार, 12:30 येणार. पण शाळा सुटताना मात्र बरोबर 5 वाजता सुटली. त्यांना बाकीचे लोक म्हणायचे, का हो गुरुजी तुम्ही येताना तुमच्या सोयीने येता, 11:30 वाजता येता, 12ला येता, 11ची वेळ. पण जाताना मात्र बरोबर किती वाजता जाता? 5 वाजता जाता. हे कसं काय? त्यावेळी त्या गुरुजींनी सांगितलं, हे बघा मला एक वेळ सांभाळता येत नाही, शाळेत येण्याची वेळ सांभाळता येत नाही. मी 11 ते 11:30ला येतो, 12ला येतो. शाळेत येण्याची वेळ मला सांभाळता येत नाही, पण शाळेत सुटण्याची वेळ मात्र मी प्रामाणिकपणे सांभाळतो. म्हणजे बरोबर 5 वाजता मी घरी जातो. म्हणजे मी सांगतो कशा करता, आपल्याला सुरुवात जरी झाली, सुरुवात करायला जरी सुरुवातीची वेळ नाही सांभाळता आली, पण शेवट करण्याची वेळ मात्र आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू. त्याकरता मी बोलतो. माझ्या व्याख्यानाचा जो व्याख्यानाचा विषय ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे बघा, आपण सुरुवातीलाच एक श्लोक गायला, भगवान गणेशाचं वर्णन करणारा, भगवान गणेशाची स्तुती करणारा. श्लोक असा होता, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. आपण गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना इथे केली. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 देवतांचं मुख्य वर्णन केलं जातं. तशा आपल्याकडे देवता जर म्हटल्या, हिंदू धर्मामध्ये किती देवता आहेत, तर आपल्या तोंडातून उत्तर येईल, किती देवता आहेत? वा, मला हेच उत्तर अपेक्षित होतं. किती देवता आहे आपल्याकडे? 33 कोटी देवता आहे. 33 कोटी म्हणजे किती रे? 33 कोटी म्हणजे 33 कोटी. त्यात काही फार डोकं लावण्यासारखं नाही. हे बघा, कोटी शब्दाचे 2 अर्थ होतात. कोटी म्हणजे करोड, आणि कोटी शब्दाचा दुसरा अर्थ होतो प्रकार. 33 कोटी देवता म्हणजे 33 करोड देवता नाही आपल्याकडे. आपलं दुर्दैव असं आहे, आपल्या परंपरेचं ज्ञान आपल्याकडे नाहीये, आपण त्याचा अभ्यास करत नाही. हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी जर म्हटलं ना तुमचं काय करायचं, तुमच्याकडे 33 कोटी देवता आहेत, त्याला सांगायचं बाबा 33 करोड नाही, कोटी म्हणजे करोड नाही, मग 33 कोटी म्हणजे बोला 33 प्रकारच्या देवता आहेत. आणि ऐका, त्याही देवतांमध्ये 5 देवता आपल्याकडे मुख्य सांगितल्या गेल्या. 5 देवता मुख्य सांगितले गेल्या. तुम्ही सिन्नरला गेलेत का? आपल्या सिन्नरचं एक वैशिष्ट्य आहे, सिन्नर तालुक्याचं, सिन्नर गावाचं. आपल्याकडे प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहे, प्राचीन मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? वा, मग सर्वांना माहिती आहे. हुशार तुम्ही गेले असताना फिरायला गेले असता. या सिन्नरच्या बोलकेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य आहे, प्राचीन वस्तू आहे, ऐतिहासिक वस्तू आहे. तर आम्हाला एवढंच माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे आपण कधी सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचं निरीक्षण केलं का? त्या गोंदेश्वर मंदिरामध्ये मुख्य भगवान शंकराचा विग्रह मुख्य मंदिरामध्ये, आणि त्या मंदिराच्या 4 बाजूला 4 प्रकारची मंदिर आहे. गेले बघितलंय तुम्ही? बघितलंय? कुणी कुणी बघितलंय? हात वरती करा. गोंदेश्वर मंदिरचं बघितलं असेल ना? नाही कुणी बघितलं? कारण त्यांना माहिती आहे, आपण जर म्हटलो आम्ही गेलो तर हे पुन्हा पुढचं विचारते. काही काळजी करू नका. ऐका, हे जे आपलं गोंदेश्वर मंदिर आहे, त्या गोंदेश्वर मंदिराचा मुख्य जो काही मंदिर आहे त्याच्यामध्ये भगवान शंकराची मूर्ती लिंग आहे, आणि बाजूला 4 कोपऱ्यांना
4 प्रकारची मंदिर आहेत. आता ही जी 4 प्रकारची मंदिर आहेत, म्हणजे मला यातनंच आपल्या विषयामध्ये प्रवेश करायचा म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आपल्याला आपला इतिहास तर माहिती पाहिजेच पाहिजे, पण आपण ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतो त्या भौगोलिक प्रदेशामध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचं महत्व काय, त्यांचं वेगळेपण काय, याचंही ज्ञान असणं आपल्याकडे गरजेचं आहे. त्या गोंदेश्वर मंदिराच्या बाजूला 4 प्रकारची मंदिर आहेत आणि त्या 4 मंदिरांमध्ये प्रथमतः भगवान गणेशाची मूर्ती एका मंदिरामध्ये, दुसऱ्या मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे, तिसऱ्या मंदिरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती आहे आणि चौथ्या मंदिरामध्ये भगवान सूर्यनारायणाची मूर्ती. असे 4 प्रकारचे विग्रह त्या 4ही मंदिरामध्ये. हे का 4 मूर्ती तिथं स्थापन केल्या असतील, म्हणजे भगवान शंकराची मूर्ती का स्थापन केली असेल, त्याचं कारण आहे आपली जी परंपरा आहे. आपल्या परंपरेमध्ये या 5 देवतांना मुख्य स्थान दिलं गेलंय. भगवान सूर्यनारायण असतील म्हणून आपण रोज सकाळी उठल्या उठल्या सूर्य नमस्कार करतो. भगवान सूर्यनारायणाची काय करतो, आराधना करतो. सूर्य ही तेज देणारी आम्हाला देवता आहे म्हणून रोज सूर्यनारायण केले पाहिजे, हा आपल्याकडे प्रघात घालून दिला. त्याच्यानंतर दुसरी देवता आहे भगवान शंकर, तिसरी देवता आहे भगवान विष्णू, चौथी देवता आहे देवी आणि 5वी देवता आहे भगवान गणेशाचं वर्णन करून गेलो. अशा या 5 देवता आपल्याकडे मुख्य सांगितल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये भगवान गणपतींचं जे काही स्थान आहे ते आगळं वेगळं आहे. मगाशी जगताप सर बोलता बोलता बोलून गेले, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. म्हणून हे बघा, जो मुलगा अभ्यासात कमकुवत असेल ना, लक्षात ठेवा तुम्ही आणि याचा प्रयोग करा, निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ज्याला असं वाटतं ना माझं पाठांतर कमी होतं, सरांनी सांगितलेलं माझ्या लक्षात राहत नाही, शाळेत शिकवलेलं माझ्या लक्षात राहत नाही, बुद्धीची ज्याच्याकडे कमतरता आहे ना, त्याने काहीच नाही करायचं. फक्त गणपती अथर्व शीर्ष, त्या अथर्व शीर्षाचं रोज नित्य नियमाने वाचन करायचं, रोज त्याचं पारायण करायचं. जर त्याचं आम्ही नित्य नियमाने पारायण केलं तर निश्चित आमच्या बुद्धीमध्ये सूक्ष्मता आल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आहे. आणि म्हणून बुद्धीची देवता आहे, बुद्धी प्रदान करणारी देवता. काय झालं, सगळ्या देवतांमध्ये असं ठरलं की मुख्य पूजेचा मान कुणाला द्यायचा. अगोदर सगळ्यात अगोदर पूजा कुणाची करायची. मग ब्रह्मदेवाने असं सांगितलं, एक काम करा, या पृथ्वीला जो अगोदर प्रदक्षिणा मारेल, अगोदर प्रदक्षिणा करून येईल, त्याला मुख्य पूजेचा मान दिला जाईल. मग काय, सगळे निघाले प्रदक्षिणा करण्याकरता. इंद्रदेव पण निघाले आपल्या ऐरावरती बसून, जो तो भगवान विष्णू निघाले आपल्या गरुडावरती बसून, जी ती देवता आपल्या आपल्या वाहनावरती बसून पृथ्वी प्रदक्षिणे करता निघाली. भगवान गणपती बाप्पा पण बसले आपल्या वाहनावरती, सगळे निघाले प्रदक्षिणे करता. पण गणपती बाप्पा हुशार, बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा प्रदक्षिणा करण्याकरता गेले नाही. गणपती बाप्पांनी काय केलं माहितीये, भगवान शंकरांना बसवलं, त्यांच्या शेजारी आईसाहेब पार्वती मातांना बसवलं. भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचं फक्त दर्शन घेतलं, मनोभावे त्या दोघांना 3 प्रदक्षिणा केल्या आणि ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बाकीचे सगळे धावपळ करत सुटलेले, कारण आता हे सगळे सर्वांची वाहनं जोरामध्ये, हे सगळे प्रदक्षिणा करून आले, ब्रह्मदेवाच्या समोर उभे राहिले. सांगितलं कुणाला जायचं आधी पूजेचा मान, गणपती बाप्पांनी. ब्रह्मदेवाने सांगितलं आपल्या सर्व देवतांमध्ये आधी पूजेचा मान कुणाला द्यायचा, तर भगवान गणेशांना द्यायचं, गणपती बाप्पांना द्यायचं. ते म्हटले प्रदक्षिणा तर आम्ही करून आलो, आम्ही प्रदक्षिणा करून आलो, मग यांना आधी पूजेचा मान कसं काय द्यायचा. आमच्याकडे मोठमोठी वाहन आहे, कोण म्हणे माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, कोण म्हणे युनो आहे, कोण म्हणे माझ्याकडे स्कॉर्पिओ आहे, आणि हे उंदरावर हे तर आम्हाला क्रॉस पण करून गेले नाही. यांना कसा आधी पूजेचा मान, यांनी कशी पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलंय बघा, गणपती बाप्पांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माता पित्यांच्या ठिकाणी पृथ्वी मातेची योजना करून त्यांनाच प्रदक्षिणा केली. म्हणून खऱ्या अर्थाने या पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य कुणाला मिळालं, गणपती बाप्पांना मिळालं.
हे बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या माता पित्यांचा अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या माता पित्यांविषयी किती श्रद्धा असावी, किती निष्ठा असावी, हे आपण गणपती बाप्पांच्या चरित्रातून शिकायचं. किती श्रद्धा आहे. साक्षात पृथ्वी देवतेची योजना भगवान शंकरांच्या ठिकाणी आणि पार्वती मातेच्या ठिकाणी केली. मला इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विचारायचे, कारण आपलं हे जे वय आहे ना, तुम्ही ज्या वयोगटातले 11वी 12वी म्हणजे 17-18 वयोगटातले तुम्ही, आणि हे जे तुमचं वय असतं, या वयामध्ये प्रत्येक मुलाच्या ठिकाणी गुरमी असते. काय असते? गुरमी असते. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे दोन शब्द तसे फार जवळचे. आपल्या ठिकाणी उर्मी पाहिजे का गुरमी पाहिजे? काय पाहिजे? सर, आम्ही ज्यावेळी SP कॉलेजला होतो, मग तिथे गुणप्रदर्शन सोहळा असायचा आणि त्याचं नाव म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, वर्षामध्ये आपण करतो ना सोहळा, आपल्याकडे काय नाव आहे? गॅदरिंग. गॅदरिंग होते की नाही शाळेमध्ये? नाही होत? मग तुम्ही तर आभारी आहात फार. ऐका, मग तिथे तो जो कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमाला नावच दिलेलं असायचं उर्मी. कार्यक्रमाचं नाव काय असायचं? उर्मी. हे जे वय आहे ना तुमचं, हे वय असं असतं, या वयामध्ये माणसाला फार काही कळत नसतं, पण त्याची एक मनोभावना अशी असते की मला सर्व काही कळतं. म्हणजे तुमची प्रत्येकाची अशीच मनस्थिती आहे. तुम्हाला फार काही समजतं असं काही नाही, समाजाचं फार काही नाही असं काही नाही, पण तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आता आम्हाला सगळं समजायला लागलं, आम्ही कुणाचं ऐकणार नाही, आम्ही घरच्यांचा अनादर करणार, आई वडिलांचा ऐकणार नाही, आम्ही शिक्षकांचा अनादर करणार, त्यांचं पण ऐकणार नाही, कारण आम्हाला आता सगळं समजायला लागलं. पण वास्तविकता तुम्हाला काही समजत नाही आणि मला सर्व समजायला लागलं, मी आता कुणाचं ऐकणार नाही, याला गुरमी म्हणतात. आणि आपल्या ठिकाणी ती गुरमी नको आहे, आपल्या ठिकाणी ती उर्मी पाहिजे. आपण सहजगत आपल्या आई वडिलांचा अनादर करतो, पण भगवान गणेशांच्या चरित्रामध्ये आम्ही हे शिकायला पाहिजे. किती श्रद्धा आहे माता पित्यांविषयी, आई वडिलांविषयी किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे. आणि हे प्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणं नितांत गरजेचं आहे, आवश्यकता आहे. काय करतात तो महाराज? ते आपल्या करतात, काय करत नाही. आपले माता पिता काय करत नाही? हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात. कोणाकरता करतात? वरून आपण त्यांना विचारतो, तुम्ही आमच्याकरता काय केलं? बोलतो की नाही? बहुतांशी मुलं म्हणत असतील आई वडिलांना, तुम्ही आमच्याकरता काय केलं? मग इंद्रिकरांच्या भाषेत त्यांना सांगावं लागतं नाही का? इंदुरीकरांचं वाक्य फार प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, काय केल्याशिवाय तुम्ही जन्माला आले का? त्यांना ती भाषा सांगावी लागते ना, ऐका, आपल्याला तिकडे जायचं नाही. आपल्याकरता ते प्रचंड कष्ट करतात महाराज. हे बघा, विनोदाचा भाग सोडून द्या, माझा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. आपल्या जीवनाविषयी आपण जेवढा विचार करत नाही ना, त्यापेक्षा जास्त विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतो. काय वाटतं तुम्हाला? आपला जन्मही झालेला नसतो. तर मागे मी व्हॉट्सअपवरती एक फोटो बघितला होता, फार सुंदर फोटो होता. पती पत्नी उभे होते आणि त्या पत्नीच्या तोंडामध्ये गर्भवती स्त्री होती आणि तिच्या गर्भामध्ये एक बालक दाखवलेलं होतं. तिच्या गर्भात एक बालक होतं, तिच्या शेजारी तिचा पती उभा होता. जसं तिच्या गर्भात एक बालक होतं ना, तसं शेजारी जो पती होता ना, त्या पतीच्या डोक्यात सुद्धा एक बालक दाखवलेलं होतं. ती प्रतिमा कशी होती? फोटो तो तसा होता, त्याच्या डोक्यात बालक होतं. ऐका, 9 महिने 9 दिवस जसं आपल्या आईच्या पोटामध्ये आपण वाढतो ना, तसंच 9 महिने 9 दिवस आपण बापाच्या डोक्यात सुद्धा वाढत असतो. तो आपला त्याचा अंतःकरणात, त्याच्या डोक्यात सारखा विचार असतो, माझा मुलगा जन्माला येणार आहे ना, त्याच्या शिक्षणाची सोय मी आतापासूनच केली पाहिजे. तेव्हापासूनच तो बचत करायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याकडे म्हणतो ना आपण, मुलगा लग्नाच्या आधी कसाही असू द्या, पण लग्न झाल्यानंतर सुधरतो म्हणजे तो लग्न झालं म्हणून, बायको आली म्हणून नाही सुधरत. त्याच्यावर जबाबदारी वाढते. माझ्यावर माझ्या पत्नीची जबाबदारी, माझ्यावर माझ्या मुलांची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. आपल्या विषयी, आपल्या भविष्याविषयी कायम त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो
आपल्याकरता ते हाडाची काढं रक्ताचं पाणी करत असतात, रात्रीचा दिवस करत असतात. कोणाकरता करतात महाराज? हे फक्त आणि फक्त आपल्याकरता करत असतात. त्या माता पित्यांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये नितांत आदर, नितांत श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि ती श्रद्धा कशी असावी हे आम्हाला गणपती बाप्पांच्या चरित्रातून शिकायचं, हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायचं. बाकीचे देव तर जात असतील, अरे माझ्या ठिकाणी माझे माता पिता म्हणजे हे सर्वस्व आहे. मला सांगायचं तात्पर्य हे आम्ही गणपती बाप्पांच्या चरित्रातून शिकणं गरजेचं आहे. गणपती शब्दाचा अर्थ तोच आहे. गण म्हणजे समूह. हे बघा, एकटा व्यक्ती असेल तर त्याला गण म्हणता येईल का? आता आदरणीय राजस्थानीच्या नाही, त्यांना मग गण बरोबर शब्द लक्षात आला असता. गण म्हणजे समूह, गण म्हणजे गण. एकटा व्यक्ती असेल तर त्याला गण म्हणता येत नाही, पण अनेक लोक जेव्हा एकत्रित येतात त्याला गण म्हणतात. आणि या सर्वांचा पती म्हणजे मालक, स्वामी, अधिपती, त्याला गणपती म्हणतात. गणेश, गणाताई, तो गणेश. आणि म्हणून असा जो कोणी गणपती आहे, मग आता त्या गणपतीची विविध रूपे आहेत का? आपल्याला त्या विविध रूपांचा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त भगवान गणेशाचं जे ओंकार स्वरूप आहे त्या ओंकार स्वरूपाचं वर्णन, त्या ओंकार स्वरूपाचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. मग आता हे जे ओंकार स्वरूप आहे या स्वरूपाचं वर्णन कुठे झालंय? तर याचं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. आणि त्याच ओव्यांचा काही ओव्यांचा विचार मी इथे करणार आहे आणि गणेशाच्या रूपाचं विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. ऐका, ज्ञानोबा यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ज्ञानेश्वरी म्हणजे प्रचंड ज्ञानाचा खजिना, प्रचंड साहित्याच्या दृष्टीने परिपूर्ण असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आज 700 वर्ष झाली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला, तरी ज्ञानेश्वरी शिळी झालेली नाही. आम्ही त्याच ओव्या आज वाचतोय, त्याच ओव्यांवरती प्रचंड विज्ञान, प्रचंड संशोधन ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती केलं जातं. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही म्हणतात, काय नाही. एकाने विचारलं तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय काय तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये? त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये सगळंच आहे. आणि म्हणून जनाबाई फार गोड वर्णन करतात. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी वाचतो तर काय होईल? ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टिकेसी. कदाचित आपल्या सरकारला हे लक्षात आलं असावं आणि म्हणून गव्हर्नमेंटने 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये ज्ञानोबरायांचं काही ओव्या दिल्या. आपण 9वी 10वीला शिकलो, 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि या ज्ञानेश्वरीचा विषय कसं महाराज, आपल्याला ज्या पाठ्यपुस्तकामध्ये ओव्या येतात, 9वी 10वीला आपण अभ्यासल्या, 9वीला होते का तुम्हाला ज्ञानोबरायांच्या ओव्या? 10वीला मी त्यांना विचारतो ना, काय म्हणतात ना, का नुसतंच 9वी 10वीला नळी कुंकली सोनारे असं काही नाही ना. 9वी 10वीला आपण अभ्यास करणार, संतवाणीमध्ये त्या ओव्यांचा विचार करणार. ऐका, आज काय आहे? 11वी 12वी पण आहे तुम्हाला? पुस्तक पाहिलं नाही का? फार विचार करता, एवढा विचार करण्याची आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय याच्याविषयी एवढा विचार करण्याची गरज नाही. आहे ना ओव्या, आहे ना ज्ञानोबरायांच्या. त्या ओव्या कुठून घेतल्यात माहिती तुम्हाला? ज्ञानेश्वरीकडून घेतल्या, बरोबर आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रकाशकांनी अनेक प्रती प्रकाशित केल्या. आम्हाला ज्या अभ्यासक्रमात ज्या ओव्या येतात ना, ते इतरांच्या प्रतिमधून येत नाही. तर कुणाच्या प्रतिमधून येतात? तर इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहासाचार्य विका राजवाडे यांची जी काही प्रामाणिक ज्ञानेश्वरी आहे त्यांच्या प्रतिज्ञा या ओव्या अभ्यासाला येतात. आणि ऐका, या विका राजवाड्यांचा जर इतिहास आम्ही बघितला तर वारकरी परंपरेविषयी, संत वाङ्मयाविषयी
प्रचंड टीका करणारे हे व्यक्तिमत्व होतं. विका राजवाड्यांनी संत वाङ्मयावरती प्रचंड टीका करावी. या संतांनी समाजाला आळशी बनवावं, आळशी बनवलं संतांनी, अशा टीका विका राजवाड्यांनी संत वाङ्मयावरती केली. आणि आमचं दुर्दैव असं की महाराज, आपल्या परंपरेवरती आपल्या धर्मावर कोणी येतं, कोणी बोलून जातं, कोणी टीका करतं, कोणी बोलतं. आमचं दुर्दैव आहे, आम्ही त्याला प्रतिरोध करत नाही, प्रतिकार करत नाही त्याचा. असू द्या. आणि आम्हाला रोज तसे भेटतात ना. एक जण माझ्याकडे आला, तो म्हणे वा वा महाराज तुम्ही फार गोड बोलता, म्हणे फार सुंदर तुमचं तत्वज्ञान सांगता. तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, निर्जीव भिंत चालवली, तुम्ही चालून दाखवा. काय म्हटलं तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी काय चालवली? निर्जीव भिंत चालवली. तुम्ही फार बोलता, मग तुम्ही पण भिंत चालवून दाखवा ना. मी त्याला म्हटलं बाबा मी भिंत चालवतो, पण मी भिंत चालवण्याकरता तू अगोदर चांगदेवाप्रमाणे वाघावर बसून आलं पाहिजे. भिंत चालवतो करायची. आपल्यावर कुणी टीका करतं, कुणी पण बोलतं. विका राजवाड्यांनी या संत वाङ्मयावरती अगोदर प्रचंड टीका केली, पण त्याच विका राजवाड्यांनी जेव्हा या संत वाङ्मयाचा अभ्यास केला, अध्ययन केलं, त्यांचे सरकार मान्य परत आपल्याला अभ्यासक्रमाकरता येतात. सांगायचं तात्पर्य का, ह्या ज्या ओव्या आम्हाला येतात या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतून येतात. आणि काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान म्हणा. हे बघा, हे घड्याळ, या घड्याळाची निर्मिती आता झाली. घड्याळ बघतो आपण रोज. ज्ञानोबरांनी या घड्याळाची योजना 600-700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये तिचं वर्णन करून ठेवलं. ज्ञानोबराय म्हणतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र, घटिका म्हणजे वेळ मोजण्याचं साधन. घटिका यंत्र ज्ञानोबराय त्याच्याकरता शब्द वापरतात. कदाचित त्या काळामध्ये घड्याळ शब्द अस्तित्वच नसेल. आज आम्ही त्याला घड्याळ म्हणतो, त्या काळामध्ये घटिका यंत्र शब्द अस्तित्वात असावा. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये घटिका यंत्र या शब्दाने केलं. अजून पुढे जाऊन सांगू, विजेचा शोध आता लागला 150-200 वर्षापूर्वी. आता विजेचा शोध लागला. ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन करून ठेवलंय. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आमचं दुर्दैव असे महाराज, आम्ही वाचायलाच तयार नाही. आम्ही आमची ज्ञानेश्वरी एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली. मी तिकडे तर खानदेशामध्ये वगैरे तिकडे कार्यक्रमाला जायचो आणि कीर्तनामध्ये मी असंच बोललो, ज्ञानेश्वरी का वाचत नाही आपण? त्या लोकांनी मला सांगितलं, महाराज ज्ञानेश्वरी ही आमची आई. ते काय बोलले? ज्ञानेश्वरी ही आई. म्हटलं आई आहे, पण तुम्ही कपड्यातून बाहेर का काढत नाही? का तिला बाहेर आणत नाही? का तुम्ही तिचं पारायण करत नाही, वाचत नाही? त्यांनी सांगितलं ही आमची आई आहे आणि आमच्या आईचे कपडे आम्ही आमच्या हाताने काढू शकत नाही. काय वाक्य वापरलं त्यांनी? आमच्या आईचे कपडे आम्ही आमच्या हाताने काढू शकत नाही, ज्ञानेश्वरी ही आमची आई आहे. त्यांना मी पुढचं वाक्य वापरलं, ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे. ज्ञानेश्वरीचे कपडे, आपल्या आईचे कपडे आपण आपल्या हाताने काढू शकत नाही, पण आपल्या आईचे कपडे काढल्याशिवाय आपल्याला आईचं दूध पण पिता येणार नाही. आईचं दूध जर प्यायचं असेल तर मातेच्या जवळच जावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे आमच्याकरता आई आहे आणि त्यातलं ज्ञानरूपी दूध जर आम्हाला मिळवायचं असेल तर निश्चित आम्ही हे कपडे बाजूला करणं गरजेचं आहे. हा जो काही ही मधली जी बाधा आहे ती बाजूला करणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिली ओवी लिहिली, ओम नमो जी